अध्यक्ष महोदय, अन्न व नागरी पुरवठा विभाग बाब क्रमांक 91 आणि पृष्ठ क्रमांक 67। अध्यक्ष महोदय, माझ्या डहाणू मतदारसंघामध्ये तसेच पालघर जिल्ह्यामध्ये पूर्णतः रेशन व्यवस्था ही मजबूत करण्याकरिता मी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो। खास करून जी मोठी कुटुंब आहेत आणि ज्यांचं पिवळे रेशन कार्ड आहे, मोठी कुटुंब असल्यामुळे ती कार्ड विभक्त केलं जातं आणि जी दुय्यम प्रत दिली जाते ती केसरी दिली जाते आणि त्याच्यामुळे त्या रेशन कार्डवर धान्य मिळत नाही। तर मी आपल्याद्वारे सरकारला विनंती करतो की पिवळे रेशन कार्डची दुय्यम प्रत देताना ती सुद्धा त्यांना पिवळी देण्यात यावी आणि त्या पिवळ्या कार्डवर सुद्धा धान्य मिळावे अशा प्रकारची मी मागणी या ठिकाणी करतो। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, माझ्या डहाणू मतदारसंघामध्ये तलासरी आणि डहाणू या दोन तालुक्यांमध्ये जो रेशन कार्डचा जो इष्टांक आहे तो 100% पूर्ण झालेला आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की हा जो इष्टांक आहे हा तिथे वाढवण्यात आला पाहिजे। वाढती लोकसंख्या पाहता जवळजवळ 20 ते 25 हे नवीन रेशन कार्डचे फॉर्म हे तहसील कार्यालयामध्ये प्राप्त झालेले आहेत आणि इष्टांक हा 100% पूर्ण झाल्यामुळे त्यांना हे रेशन कार्ड मिळत नाही, त्यांना धान्य मिळत नाही। तर आपल्या माध्यमातून मी मागणी करतो की हा इष्टांक वाढला पाहिजे। त्याचप्रमाणे संपूर्ण शहरी भागामध्ये सुद्धा जी गरीब कुटुंब आहेत या कुटुंबांना सुद्धा या रेशन धान्याचा लाभ झाला पाहिजे अशा प्रकारची मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग बाब क्रमांक 124 आणि पृष्ठ क्रमांक 89। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये तलासरी तालुक्यामध्ये 30 ऑगस्ट 2024 रोजी 100 खाटांच्या प्राथमिक रुग्णालयाचे मंजुरी मिळाली, प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे, परंतु अजूनही त्याच्यामध्ये आर्थिक तरतूद न झाल्यामुळे ते अजूनही बांधकाम त्याचं पेंडिंग आहे, ते काम लवकरात लवकर सुरू करावं असं मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। त्याचप्रमाणे माझ्या दोन्ही डहाणू आणि तलासरी तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र 2 मिनिटं साहेब 2 मिनिटं प्राथमिक आरोग्य केंद्रामधील जी काही आरोग्य सेवक आहेत, आरोग्य सेविका आहेत, अशा अनेक प्रकारची जी पदे रिक्त आहेत ही रिक्त पदाची लवकरात लवकर त्या ठिकाणी रिक्रुटमेंट झाली पाहिजे अशा प्रकारचे मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो।